सो लेट स्टार्ट. भाई काय झालं, मी पहिले व्हिडिओ बनवून राहिलो तो बनलाही होता, पण थोडी गडबड होऊ राहिली ती. लाईट गेटचा प्रॉब्लेम होऊ राहिला, लाईटचं लक्षात नव्हतं येऊ राहिलं, पण आता बनला भाई लाईट. अब बनेगी व्हिडिओ, अब आएगा मजा, अब होगा माहोल. तर चला आपण सुरू करू. चालू करू ना यार, बदललं ना, चालू करू ना. हां चला, आता मग आपल्याला बोलणं काय होतं. काल मॅच झाली. आज व्हिडिओसाठी म्हणून राहिलो. लाईटचा प्रॉब्लेम होता, पण मला माझा टाईम असते सकाळचा अराऊंड 9-10, 8 ते 10चा टाईम असते. 10-11 हार्डली, कारण की तेव्हापर्यंत लाईट चांगली राहते. लाईट त्याच्यानंतर मग दिवसभर गडबड राहते यार. लाईट समजून राहिलं काय गडबड आहे. तर आपण आता झाला सॉर्ट आउट विषय. अब बढेगा व्हिडिओ, अब बनेगा व्हिडिओ. ठीक आहे, तर सुरू करू. काल मॅच झाली, काय तुफानी, काय एकदम आगामी, म्हणजे काय काय म्हणू शकता त्या शब्दाला, ते काही राहिलं नाही आता. पण मॅच एवढी खतरनाक झाली की त्याची लिमिट नाही. डॅरेल मिचेल भाऊ हा का सुपारी गिपारी घेऊन आला का इंडियाच्या, म्हणजे इंडियासाठी का 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 तुला काही त्रास आहे का भाऊ? तुला काय IPL कॉन्ट्रॅक्ट नाही भेटला का? अजून तुला कोणा काही अजून तुला कोणी काही छेडछाड केली असं सांगून दे यार. एवढे रन नसतात बनवत, एवढे पागल कुत्र्यासारखे राहणं. अबे 2023 पासून मागा लागेला तू आतापर्यंत. तुला हे केलं राजा काय म्हणा यार तुला. हईट, या मॅचमध्ये सेंचुरी, मागच्या मॅचमध्ये सेंचुरी, त्याच्या मागच्या मॅचमध्ये 80 रन. अबे बस झालं यार, एवढे नसतात मारत. आणि एक गोष्ट सांगतो, त्यांचे ओपनर्स लवकर गेले तरीही ते 330 पर्यंत पोहोचले. मला समजून राहिले हे पोहोचले कसे काय. एवढी चांगली कॅप्टन्सी, एवढी दादा एवढी चांगली कॅप्टन्सी नसते करत. कसा जरासं थोडी ठीकठाकही करून घेत असतात की बा 250, 260, 270 पर्यंत थांबू शकतो आपण. मागच्या वेळेस समजा ज्यावेळेस रोहित शर्मा कॅप्टन होता त्यावेळेस आपण न्यूझीलंडला भेटलो होतो, त्यावेळेस कुत्र्यासारखं नंग करून मारलं होतं यांना. आठवत असेल तर चॅम्पियन्स ट्रॉफीचं फायनल, चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलच्या पहिल्याची मॅच आणि त्याच्या पहिलेचे समजा 2023 वगैरे मध्ये जेव्हा न्यूझीलंडसोबत आपली भेट झाली ती ODIजमध्ये ॲज अ रोहित कॅप्टन होतं. त्यावेळेस कुत्र्यासारखा मारलं होतं रे यांना, घासू घासू मारलं होतं. घंटा फरक नव्हता पडू राहिला. काय म्हणणं आहे पण आता चला, आता तर असं उरायलं की बाप रे बाप. आणि मी काय म्हणतो, एक गोष्ट लक्षात ठेव, तू सरकून जा इकडे, सरकून जा. मी काय म्हणतो, एक गोष्ट ऐक भाई, कान खोलून नाही का, मजाक नाही करू मी, खरंच म्हणून राहिलो. माणूस की नाही का, कान खोलून नाही का. म्हणणं असं आहे, याच्यानंतर माझ्या गल्लीत जेव्हा क्रिकेट होणार त्याच्यातही हर्षित राणा खेळन. 1 नंबरवर नाव लिहून मी. ठीक आहे, हर्षित राणा ॲज अ कॅप्टन. मग त्याच्यानंतर आम्ही टीम वाटणं चालू करून. हर्षित राणा कुठं खेळन, काय खेळन, कसं खेळन मला माहीत नाही. हर्षित राणा खेळन. दुसरी गोष्ट अशी की हर्षित राणा खेळन तर याच्यानंतर मला कोणाचा काही आवाज आला नाही पाहिजे की हर्षित राणा काऊन खेळू राहिला. ठीक आहे, हर्षित राणा काल ज्या हिशोबाने खेळला, अरे बाप रे बाप, म्हणजे मी पाहून हच्चप झालो. 99 रनाची पार्टनरशिप, हर्षित राणाची 50. हर्षित राणा ज्या हिशोबाने छक्के मारू राहिला, मी म्हटलं या अरे म्हटलं भाईसाहेब हार्दिक पांड्या कसे काय आले हो टीम मध्ये. हार्दिक पांड्या नव्हते, हार्दिक हर्षितचा HHच आहे, पण चालेल सारखेच आहे. एवढं खतरनाक मारलं की त्याची लिमिट नाही. धू काढलं बॅटनं. ओरे बाप रे बाप, एवढं नसते मारत. आणि मी माफी मागतो सगळ्यांकडून माफी मागतो, पुऱ्या इंडियाकडून माफी मागतो की भाऊ आम्ही तुम्हाला काही बोललो असेल, कधी काही बोललं असेल तर माफ कर जा. कोणा काही मी शेअर केला असेल तर मनार नका घेता. एंटरटेनमेंट पर्पजने केला असेल सोडून द्यायचा. इट्स ओके करून असं, म्हणजे ॲज अ मॅच्युअर ह्युमन म्हणून सोडून द्यायचा. याच्यानंतर असं काही नाही दादा, मी हात जोडतो तुमच्या समोर, खरंच काही नाही होणार असं. हर्षित राणाच्या बद्दल आता कोणा कमेंट पास नाही करा. मी मजाक नाही करू आलो. मी बांबू आला 15 फुटाचा ना, 15 फुटाचा लक्षात ठेवजा. हर्षित राणा टीम मध्ये खेळला पाहिजे, म्हणजे खेळला पाहिजे. कोणतीही टीम असो, मला टीम घेणं. अंडर-19 खेळवा दिले माझ्याकडून तुम्ही. हर्षित राणाला अंडर-19 खेळवा, काही घंटा फरक नाही पडत आपल्याला, पण हर्षित राणा खेळला पाहिजे एवढं लक्षात ठेवजा. अबे का बॅटिंग केली त्यानं,
मी म्हणून राहिलो यार हर्षित राणाला ठीक आहे 4-8 बॉल 10-15 रन झालं. हर्षित राणा फायर झाला तर 30 रन. महारी आफत एवढ्या खतरनाक नव्हता विचार केलता मी की बाप रे बाप. हर्षित राणा जर 15 मिनिटं टिकला असता ते मॅच तर तिथं खतम होती. भावना एवढ्या दूरची मॅच एवढ्या ताकदनं खायचून आणली. अरे बाप रे बाप. जर तिकडे एक बॅट्समन असता कोणताही एक बॅट्समन किंवा रवींद्र जडेजा किंवा श्रेयस अय्यर राहुल 20-20 30-30 रनही जर त्यांना बनवले असते हे मॅच तर जिंकलो होतो आपण. आरामशी निघाल तिने मॅच. हर्षित राणानं जे कॅमिओ खेळला जो भाऊ क्लच गॉड बनले. अरे रे 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 म्हणजे यार लाइट मेरा साथ छोड़ रही है मेरे भाई. लाइट साथ छोड़ रही है. मी करतो काही लाईटचा करतो काही जुगाड. नाही पण सध्या चालू राहिलं चालते. हा याचा ठीक वाटते पहिल्यापेक्षा ठीक आहे का. हा ठीकच आहे. मी काय म्हणतो पण भाऊ हर्षित राणा जो खेळला ज्या हिशोबानं हर्षित राणा खेळला भाई साहब विराट कोहली सोबत पुरा इंडिया पागल झालते की बाबा माणूस काय करू राहिला हा. त्या गौतम गंभीरले तर पर्सनली लेटर लिहून माफी मागा हर्षित राहण्यासाठी फक्त. बाकी टीमचं जाऊ दे ते त्याचेच घोडे लावेले त्यानं बराबर. ते घोडे ज्या हिशोबाने लावले ते तर आताही लावले तर ते काही बदलून नाही राहिले. कारण कसं आहे माहिती आहे का ठीक आहे आपलं समजा हे या सिरीज मधून पॉझिटिव्ह साईड फक्त एक आहे की हर्षित राणा बस. आणखीन कोणतीच पॉझिटिव्ह साईड नाही आहे कोणतीच नाही. काय पाहिजे राहुलचा फॉर्म मागच्या मॅचमध्ये सेंचुरी त्याच्या मागच्या मॅचमध्ये त्याने मॅच फिनिश केली ती. हे बाय राहुल श्रेयस अय्यर विराट रोहित सध्या तरी यांचा तर काही विषय नाही आहे. कारण कसं आहे हे थोडे त्यांची इंजिन गरम झाली तर हे तर लागून जातात हे तर आपल्याला माहीत आहे. अरे राहिला गोष्ट जडेजाची रवींद्र जडेजा ठीक आहे. तर मी रिपोर्ट्स एवढा खतरनाक वाचू राहिलो सध्याच्या कंडिशनमध्ये की रवींद्र जडेजा आता याच्यानंतर ओडियामध्ये नाही दिसत. कारण की आता रवींद्र जडेजाचे स्टॅट खोदणं चालू करतील ना आता. कशा गोष्टी करू राहिले. इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया त्या सिरीजमध्ये काही नाही. इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका त्या सिरीजमध्ये काही नाही. इंडिया वर्सेस न्यूझीलंड या सिरीजमध्ये काही नाही. 3 सिरीज झाले यार. कशा गोष्टी करतो. 3 सिरीज खूप होतात. ॲज अ बॉलर काही नाही ॲज अ बॅट्समन काही नाही. म्हणजे यार मी जे रोहित विराटसाठी म्हणतो मी तेच जडेजासाठी म्हणतो की बा आउट ऑफ फॉर्म असन इट्स ओके ठीक आहे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू इमानदारीनं गोष्ट सांगू 2013 आली त्याची 50 इंडियामध्ये ओडीआय फॉर्मॅट वन डे फॉर्मॅटमध्ये इंडियामध्ये रवींद्र जडेजाची 50 लास्ट टाइम 2013 आली ती. 2013 तर आता 2026 चालू आहे यार. एवढं मी जडेजाच्या ॲबिलिटीवर डाऊट नाही करू राहिलो की बा जडेजा खराब बॅट्समन आहे. नाही मला माहीत आहे भाई जडेजा कुठं चालते जिथं कोणाच्या अंगात गुदानी राहत उभं राहायचं तिथं जडेजा उभा राहते आणि तिथून जडेजा मॅच काढून खैचून बाहेर आणते. ते माहीत आहे मला गोष्ट. पण 3 सिरीज झाल्या भाई. मी रिपोर्ट्स ऐकू राहिलो इमानदारीनं की बा जडेजाले हे उरकून टाकू राहिले अटकून टाकू राहिले. आता हे परमनंट करतील अक्षर पटेलले. मी हे रिपोर्ट ऐकू राहिलो. अरे काय माहिती किती खऱ्या होणार किती खऱ्या नाही होणार. पण मला काय वाटते माहिती आहे का सिनियर प्लेअर आहे. थोडं काम केलं थोडं बॅक केलं किंवा त्याला माहिती आहे काय करायला लागते. आउट ऑफ फॉर्म असन काही रिझन्स किंवा काही आता रन नाही होऊ राहिले यार काय करू शकतो. बॉलिंगही नाही होऊ राहिली यार. पुऱ्या सिरीजमध्ये त्याचे 1-2 विकेट आहे. कुलदीप यादव तर मला कुलदीप यादव तर एवढं सरळ म्हणणं आहे की भाऊ त्याला पाहिजे रेस्ट. इमानदारी कुलदीप यादवच्या हातानं नाही जमू राहिली सध्याची गोष्ट. कुलदीप यादवला पाहिजे रेस्ट भाऊ. कुलदीप यादव तो वाटूच नाही राहिला जो होता. कुलदीप यादवला तर रेस्ट पाहिजे सध्या अर्जन्सीमध्ये. आता हा एवढा रेस्ट भेटेल तर तेवढा तरी बरा आहे त्याला. तर T20साठी तर काही पास नाही लागत. तो काही विषयच नाही आहे. तिथं वरूनही आहे कुलदीपही आहे आता रवी बिष्णोई आला. आणि एक गोष्ट सांगू राहिलो रवी बिष्णोई काही साधा बॉलर नाही आला. तगडाचा बॉलर आहे आणि असा बॉलर आहे की तो घुटणे टेकून देते समोरच्याची. एवढा खतरनाक बॉलर आहे तो. आणि सगळेजण मार खातील पण रवी बिष्णोई नाही खाणार.
एवढं लक्षात ठेवून घ्यायचा. आणि मॅचवर बोलायचं म्हटलं तर तो फिलिप LED लाईटवाला, आणि हा काय नाव आहे तो डॅरेल मिचल. म्हणजे मी काय काय वाचलं माहित आहे की भगवान इंडिया को हराने के लिए हर जगह ट्रेविस हेड नहीं भेज सकता, तो उसने डैरेल मिचेल भेजा है. तो उसने डॅरेल मिचेल बनाया है, भेजा है, जे काही असं. काय म्हणा आता याच्यावर मला तुम्ही गोष्ट सांगा, काय म्हणू मी, काय म्हणू याच्यावर आता. अबे एवढे रन मारतात. अबे इंडिया समोर, अबे दुसऱ्या समोर मार नाही, इंडिया समोरच. एवढं नसते यार, एवढं नसते. असं नाही करायला पाहिजे माणसानं, की कमीत कमी थोडी तर माणुसकी दाखव भाई, थोडी तर दाखव. एवढा बोगसपणा, एवढा थर्ड ऐसे से कैसे चलेगा दादा, तुम मुझे ये बताओ ना, ऐसे से कैसे चलेगा. असं नाही करायचं. आता याच्यानंतर समजा तू इंडियासमोर खेळशील T20 वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनल, फायनल, काय सांगा, तर त्याचे रन नको काढतो. तू तर स्क्वॉडमध्ये नाही आहे माहीत आम्हाला, पण तू तरी रन नको काढतो. भाई मारलं भाई त्यानं. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ती न्यूझीलंडची C टीम होती ना, आपण C टीम समोर हारलो. हे थोडी तर लाज वाटायची गोष्ट आहे, एम्बॅरेसमेंट आहे यार. थोडं तर आहे म्हणजे लय आहे. आपली पुरी पेटी पॅक टीम होती, फक्त 2 प्लेअर कमी होते त्याच्यात. नाही, हार्दिक पांड्या आणि बुमराह, फक्त हे 2 प्लेअर कमी होते त्याच्यात, बाकी सगळे प्लेअर आहे त्याच्यात. अजून करा तुम्ही शमीले ड्रॉप. काय करा तुम्ही, अजून करा तुम्ही शमीले ड्रॉप. हे बसतील मग तुमच्या बोकांडीवर. असं म्हणला का नाही राहता, तर मला तुम्ही गोष्ट सांगा. शमी हात धुवून मागा लागते ऑस्ट्रेलिया, शमी हात धुवून मागा लागते इंग्लंड, शमी हात धुवून मागा लागते न्यूझीलंड. अबे त्याला गायला काढलं, तो परफॉर्म करू राहिला भाई, शमी परफॉर्म करू राहिला. खरं सांगतो, आणा दिले वापस, बस झालं नाटके नाक करू आता. बंबू घातला, बंबू प्रसिद्ध कृष्णाच्या जागी शमीले खेळवलं तुम्ही ना. आता हर्षित राणाच्या जागी नाही खेळवलं. अरे वीरा हात जोडले भाई, नाही भाई नाही. प्रसिद्ध कृष्णा शमीच्या जागी खेळून राहिला. हर्षित राणाच्याच जागी खेळला. प्रसिद्ध कृष्णा शमीच्या जागी खेळून राहिला तर नाही चच्चा. जर प्रसिद्ध कृष्णा ऍक्टिव्हेट झाला, एवढे रन सोडते तो की ॲज अ बॅट्समन कोणाची अवकात नाही आहे तेवढी रन काढायची. प्रसिद्ध कृष्णाने फटके बसले नाही म्हणून राहिलो मी. 84 रन खाल्ले वाटते प्रसिद्ध कृष्णानं, अराउंड 84 रन काढले. एवढे रन लय होतात 10 ओव्हरमध्ये 84 रन यार. 8चा हे झाला ते इकॉनॉमी, काय म्हणा आता, लय झाली ना ती. तर मॅच तर हारलो आपण. तर एक पॉझिटिव्ह साईड अशी आहे की हर्षित राणाची तर झलक आपल्याला दिसली की भाऊ येसाठी आलेले आहे, भाऊ असे करू शकतात. हा सरप्राईज फटाका आपल्याला फायनलसाठी फोडायचा होता, पण हे झलक तर आता दाखवून दिली त्यांना. दाखवून तर दिली झलक. इट्स ओके, ठीक आहे जाऊ दे म्हणा. हारलो, खराब हारलो, लबत्तर हारलो, एम्बॅरेसमेंट खूप आहे. पण एक गोष्ट अशी आहे, विराट कोहली भाई साहब काय खेळला तो माणूस, काय खेळला. एकटा कोणाच्या गोद्यात दम नव्हता त्याच्यासोबत उभं राहायचा. कोणा जर 30-40 रन मारले असते ना, 30-40 रन समोरच्यानं फक्त 40 रन KL राहुल किंवा श्रेयस अय्यरनं मारले असते ना, ते मॅच निघालती. पण कोणा काढले नाही. बच्चा बॉलर समोर आउट झाले. बच्चा बॉलरसोबत मी याच्यात रोहित शर्मालाही घेतो. बिलकुल यार, बिलकुल. कशा गोष्टी करतो. 3 मॅचची सिरीज आहे यार, तुम्ही 3 मॅचच्या सिरीजमध्ये कसे रन नाही काढू शकत. म्हणजे कशा गोष्टी करता यार. मला तू गोष्ट सांगायला ॲज अ फॅन, ॲज अ युट्यूबर, आता मला तू गोष्ट सांग की रोहित शर्माला जर त्यांना साईडलाईन केलं तर तुम्ही काय म्हणसाल या सिरीजच्या बेसिसवर. आता गंभीर आहे तो, पाहणार आहे तर काही पाहून घेईन तो पागल डोक्याचा. तुम्हाला माहित आहे, त्याला फक्त एक बहाणा पाहिजे. त्याला बहाणा भेटेला त्याच्या हाती आहे, पण तो आता करण ते बरोबर आहे. केलं तर बंबू खाईन तो, तेवढं गॅरंटी आहे. करत नाही तो, पण केलं तर यार असं नाही करायला पाहिजे यार. रोहित शर्माची गरज होती म्हणजे त्या मॅचमध्ये रोहित शर्माची सगळ्यात जास्त गरज होती. ते मॅच रोहित शर्माशिवाय निघत नव्हती, एवढी गॅरंटी होती. मग रोहित शर्माचा एक खतरनाक स्टार्ट पाहिजे होता आणि विषय खतम. भाई साहेब रोहित शर्मा, अरे यार तू धड मारूही नाही राहिला, तू ना धड तू वाचू राहिला, म्हणजे कशा गोष्टी करू राहिला यार. अशा नाही चालेल ना यार. आता मी खेळणं नाही सांगू शकत तुला, पण तुम्हाला माहित आहे
अरे मी अपोजमध्ये नाही आहे, पण हे 3 मॅचची सिरीज म्हणजे मला दुःख यासाठी राहिलं की विराट कोहलीची रन आली, त्याची पहिले 94 आली, 93, 94, 93, आता त्याची 120 काहीतरी आली अराउंड विराट कोहलीची. अर्जंट रन येत नव्हतं, म्हणजे अर्जंट रन पाहिजे होते रोहित शर्माकडून, कारण की त्याच्यापाशी नाही आहे ना आता दाखवायला या सिरीजमध्ये काय केलं म्हणून. ॲज अ प्लेअर खेळू राहिला तो, ॲज अ कॅप्टन नाही खेळू राहिला. आणि ज्या जिल्ह्यातनं त्याला काढलं, ज्या म्हणजे येणं डोळे दाखवून त्याला काढलं रोहित शर्माला, तर हे लोक बोगस आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी विनर कॅप्टनले जर तुम्ही साईडलाईन करू राहिले तर मग काय म्हणा, विदाऊट एनी रिझन. मग आता काय आहे, आता रिझन आहे त्यांच्यापाशी. माझं इथं दुःख राहिलं. असं नाही व्हायला पाहिजे होतं यार. सरळ गोष्ट होती, रोहित शर्माचे रन यायला पाहिजे होते, अर्जन्सीमध्ये यायला पाहिजे होते. विराट कोहलीची सेंचुरी आहे, 1 नंबर सेंचुरी आहे. विराट कोहलीवर तो मला बोलायचं आहे यार, मी बोलतो डायरेक्ट ये साईडला ठेवून देतो, मी विराट कोहलीबद्दल बोलतो. विराट कोहली भाई साहब का माणूस आहे, का खेळला, का मारलं, का कुत्र्यासारखं धू धू मारलं. 8 विकेटा, 7 विकेटा, 6 विकेटा, 9, 5 विकेटा पडेल होते. आपण सगळ्यांना वाटत होतं की भाई विराट कोहली उभा आहे तर हे मॅच निघू शकते, हे मॅचमध्ये काहीही होऊ शकते, हे मॅच अजून हारली नाही आहे, विराट कोहली उभा आहे. त्यानं ते करून दाखवलं. जरा समोरून 30-40 रन भेटले असते, समोरून कुठूनही 30-40 रन भेटले असते, किंवा नितीश कुमार रेड्डी 80-85ची पारी खेळला असता, 50वर त्याच्यानंतर आऊट झाला, 80-85ची पारी खेळला असताना प्रसिद्ध कृष्णा थोडा अजून, नाही 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 प्रसिद्ध कृष्णा म्हणतो काय, हर्षित राणा, यार नाव ठेवावं लागेल हर्षित राणाचं, मी नाव ठेवून थांबा थांबा थांबा, डेल स्टेन कृष्णा, नाही 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 नाही, अरे यार प्रसिद्ध कृष्णा कोण तोंडात येऊ राहिला यार. हा हर्षित राणा जर 10-5 रन असे बनवले असते मग भाई ती मॅच निघाली होती भाई, निघाली ते मॅच. आता ते सेम सिनारिओ झाला 2022 इंडिया वर्सेस पाकिस्तान. नाही सेम होता सेम. तिकडे फरक असा होता की समोर हार्दिक पांड्या होता. अरे यार तुम्हाला रियालिटी सांगू, मग काल गरज कोणाची वाटत होती इमानदारीनं, अक्षर पटेल. सगळ्यात जास्त गरज वाटत होती मला अक्षर पटेलची. जर अक्षर पटेल असता तर त्यानं बॉलिंगमध्ये काही केलं असतं, अक्षर पटेलनं बॅटिंगमध्ये काही केलं असतं. अक्षर पटेल प्रेशर सिच्युएशनमध्ये कटत नाही, तो लुख्ख्या मॅचमध्ये आऊट होऊन जाईन, पण तो प्रेशर कंडिशनमध्ये तो आऊट नाही होत, तो मारून जाते. तो बॉलिंगनेही गेम बदलून जाते, तो बॅटिंगनेही गेम बदलून जाते. अक्षर पटेल एवढा खतरनाक खिलाडी आहे. पण आता एक गोष्ट सांगतो, अक्षर पटेलचं कमबॅक होणार ओडीएसमध्ये, पण आता रवींद्र जडेजासोबत काय होणार ते मला माहिती नाही, पण अक्षर पटेलचं कमबॅक होणार गॅरंटेड. अक्षर पटेल टीममध्ये येऊ राहिला ओडीएस. पण आता तुम्हाला एक आणखीन गोष्ट सांगतो, आता ओडीएस 6 महिन्यानंतर आहे, डायरेक्ट 6 महिने नंतर. आता 6 महिन्यापर्यंत ना विराट आहे ना रोहित आहे. 6 महिने आता वाट पाहा लागते रोहित शर्मा विराट कोहलीची. मजा आली पण यार, सिरीज पाहून मजा आली, सेंचुरी पाहून मजा आली. मी असं नाही की बा रोहित शर्मा विराट कोहलीचा फॅन आहे तर मी सेंचुरी जास्त हे करन आणि आपण हारलो त्याच्यावर लक्ष देणार नाही. आपण हारलो, आपलं काय काय चुकलं आपण ते डॉट क्लिक करायला पाहिजे, आणि काऊन हारलो, कुठं हारलो, आपली बॉलिंगमध्ये काय चुकलं, आपल्या बॅटिंगमध्ये काय चुकलं, सगळं नोट करायला पाहिजे होतं. एक एक म्हणजे मी असं जस्ट विचार करू राहिलो, तो इमॅजिनरी विचार म्हणू शकता तुम्ही. आपली जी प्लेइंग 11 होती कालची, जे मॅचची ओडीएच्या 3rd मॅचची, तर त्या 3rd मॅचची प्लेइंग 11 होती. रोहित शर्मा, एक सेकंड यार पेन, रोहित शर्मा, 2nd नंबर गिल, 3rd नंबर विराट, 4th नंबर काय नाव आहे याचं, श्रेयस अय्यर, 5th नंबर केएल, आणि काल बरं झालं केएलने 5th नंबरवर पाठवलं. केएल 6th नंबर जडेजा, 7 नंबर नितीश कुमार रेड्डी, 8 नंबर राणा. मी स्टार प्लेअर बनून राहिलो राणाले, कोणं काही म्हणायचं नाही, मी खरंच सांगू राहिलो, मी काही करून टाका. राणाला काही नाही म्हणायचं. अर्श आहे, 10 नंबर कुलदीप आहे, 11 नंबर सिराज आहे. सिराज. अरे मला तुम्ही गोष्ट सांगा, हे बघा नितीश कुमार रेड्डी खेळला,
नितीश कुमार रेड्डी हार्दिक पांड्या जागेवर खेळू राहिला. मी जर विचार करू राहिलो, माझं असं म्हणणं आहे की या स्क्वॉडमध्ये जर तिलक वर्माला बसवलं असतं आणि फर्स्ट ले हात नाही लावलं आणि तिलक वर्माला तरी बसवलं असतं, काय म्हणणं आहे? तिलक वर्मा जर या स्क्वॉडमध्ये बसलात तर कसं? तिलक वर्मा स्पिनिंग ऑलराऊंडर आहे, लेफ्टी आहे. जडेजाच्या जागी अक्षर पटेल येते एक्सपिरियन्स सहित, बरोबर आहे. पण मी जस्ट इमॅजिन करू राहिलो की काय बॅटिंग लाईनअप असन इंडियाची जर त्याच्यात तिलक वर्माही ॲड झाला तर. कारण की तिलक वर्मा लंबे फॉर्म आहे यार, लाईटचा प्रॉब्लेम आहे यार, आपला काही विषय नाही यार. मी देवाल प्रभू सांभाळून घ्यायचा. जस्ट इमॅजिन की रोहित गिल. आता एक गोष्ट सांगतो गिलची. गिलचा विषय असा आहे आता की भाऊ हे काहीतरी खटरा रेड सिग्नलमध्ये आहे भाऊ आता सध्याच्या कंडिशनमध्ये. त्याच्या मग कारण असं आहे की 250 आले वाचला, सिग्नलमध्ये नाही आहे, पण ॲज अ कॅप्टन 2 सिरीज हारला ओडियाच्या बॅक टू बॅक. एक कॅप्टन असाही होता आपल्याकडे की बॅक टू बॅक ICC इव्हेंट्स तिथून देत होता. एक कॅप्टन असंही आहे की बॅक टू बॅक सिरीज हारू राहिलो आपण. मी असं नाही म्हणत की गिलची चुकी आहे, पण कसं आहे माहिती आहे का, गिल तयार नव्हता ओडियासाठी. ओडिया फॉर्मॅट किचकट आहे, ना धड T20 आहे ना धड टेस्ट आहे. तो दोघांच्या मधातला फॉर्मॅट आहे, तर किचकट वाटते यार. कशा गोष्टी करतो, भारी आहे फॉर्मॅट. आणि त्याला नाही मदत करून घासून टाकलं आणि त्याला कॅप्टन्सी देऊन दिली. तर आता गिल ॲज अ प्लेअरचंही नुकसान झालं, रोहित टीम इंडियाचंही नुकसान झालं, रोहितचंही नुकसान झालं. आता कुठं फसला इंडिया, आता मला सांगून द्या. अरे काय करा माणसाने हे सांगून द्या. आता गिल ॲज अ कॅप्टन जर फसला तर गिल ॲज अ प्लेअर पण घसन, ठीक आहे. तर मग एंट्री ओपनर चेंज होणार सरळ सरळ. आणि जर याच्यात जर असे ओपनर आले महानुभाव, कोण, अभिषेक शर्मा आणि जयस्वाल सारखी, ते तर मग रोहित सोबत सेट आहे भाई. रोहित नाही बदलू राहिला. रोहित मी गॅरंटी देतो, रोहित एक दोरा सेकला मारन आता, आणि एवढा गंदा मारन की कोणाच्या बापाची हिंमत नाही राहील त्याला हात लावायची. रोहित मारन दोरा सेकला, तो काही विषय नाही आहे. पण त्याच्यानंतर गिलचं काय? गिल जर ॲज अ कॅप्टन फिटला तर ॲज अ प्लेअरही फिटन. विषय असा आहे की कॅप्टनवर जास्त उंगल्या उठते ॲज अ प्लेअरपेक्षा. सिरीज, कॅप्टन्सी, बॅटिंग, प्रेशर सगळं नाही. जस्ट विचार करा, रोहित, अभिषेक शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, KL राहुल, तिलक वर्मा, मग हार्दिक पांड्या तर हायच आहे, तो काही विषय नाही आहे. पण मी 6 नंबरवर तिलक वर्मा ठेवू राहिलो. अक्षर पटेलही पाहिजे मला या टीममध्ये, असं नाही म्हणून राहिलो की अक्षर पटेल मला नाही पाहिजे, मला अक्षर पटेलही पाहिजे. पण जस्ट इमॅजिन की तिलक वर्मा या टीममध्ये आहे. तिलक वर्माचा गेम कसा माहिती आहे का, तो फटाफट मारते भाई, आणि कंडिशन जर खराब आली की तो टिकूनही घडते. तिलक वर्मा धोका नाही देत. ये तिलक वर्मा धोका नाही देगा. तिलक वर्माला खाली आणा वर आणा कुठे ठेवा, तिलक वर्मा मारते भाई, खतरनाक मारते, तो काही विषय नाही आहे. आणि तिलक वर्मा खेळन, ODI खेळन, बिलकुल खेळन तो. सध्या जागा नाही आहे, सध्या 6 महिने वेळही नाही आहे ODIचं. आता ODI नेक्स्ट कधी आहे, 6 महिन्यानंतर. हे तर गोष्ट तर अर्थ नाही आहे या गोष्टीला. पण एक गोष्ट सांगू राहिलो, मला असं कोण वाटू राहिलं की आपण शेवटचं रवींद्र जडेजाला खेळताना पाहिलं. असं व्हायला नाही पाहिजे, पण मी ज्या हिशोबाने रिपोर्ट्स वाचल्या पाहिल्या तर त्यांना तर असंच दिसू राहिलं यार की हा रवींद्र जडेजा शेवटचं आहे खेळणं ह्याचं ODIमध्ये. काहीच सांगून नाही काय होणार आहे, पाहू. मग जशी जशी अपडेट भेटणार तशी तशी मी तुम्हाला सांगणार. पण मी एक गोष्ट म्हणून राहिलो की विराट कोहली जो 2016ला होता, जो 2012ला होता, जो 2011ला होता, सेम आता इथेच आहे. काहीच बदल नाही झाला, खरंच काही बदल नाही झाला. काही लोकांच्यानं एक टेस्ट फॉर्मॅट सोडा लागला. जर तो टेस्ट फॉर्मॅट आजही असता तर भाऊ मग त्यानं आग लावून टाकली असती क्रिकेटमध्ये. मग नसतं सोडलं त्यानं कोणाला. जर हा इगो क्लॅश पहिले आला असता, मी तरीही म्हणून राहिलो, तरी त्यानं काही नसतं सोडलं कोणाला. पण आता
ती गोष्ट नाही पॉसिबल आहे. तर आपले इंडियन प्लेअरही असे आहे की एकदा टेस्ट म्हणजे एकदा फॉर्मॅट सोडला की तो डबल जॉईन नाही होत. आपले प्लेअर आहेत असे आहे प्लेअर किंवा डबल जॉईन नाही होणार. पण पाहू काय होते आता तो. आणि दुसरी गोष्ट अशी की यांचं म्हणणं आहे असं कोणाचं सुनील गावस्करचं की बा BCCIनं घेतलं. एक सेकंड मी वाचून सांगतो की बा आपल्याला एक कॅप्टन यंगची गरज नाही आहे. आपल्याला चांगल्या कॅप्टनची गरज आहे. आपल्याला यंग कॅप्टनची गरज नाही, आपल्याला चांगल्या कॅप्टनची गरज आहे. आणि कसं आहे माहिती आहे का, शुभमन गिलच्या जागेवरही आता खतरा येऊ राहिला. जयस्वालला आणा म्हणते आणि रोहितला डबल रिकन्सिडर करा म्हणते ॲज अ कॅप्टन. मला तुम्ही गोष्ट सांगा, रोहित ॲज अ कॅप्टन हे सिरीज जर हारला असता, सगळे आपण बसलो त्याच्या बोकांडीवर की बा नाही कॅप्टन्सी सोड, असं तसं हे ते कर. आता काय विषय नाही, खरंच नसतं म्हटलं की बा रोहित शर्मा ॲज अ कॅप्टन सोडून दे भाई, तू नाही होऊ राहिल तू याच्यानं, असं तसं हे ते. जे होणार आता ओडियामध्ये ते तर गडबडच गडबड होणार आहे, पायासारखी गडबड होणार आहे. ते नाही थांबू राहिली गडबड. तर असा विषय आहे तो ODIचा. पण कालची मॅच एवढी डेंजर होती ते मॅच. हे कानातून धुवे निघून राहिले ते, असे भपके निघून राहिले ते. जरी तर लाईट ठेवलं असतं तर आगच निघालीच ती कानातून डायरेक्ट. एवढी खतरनाक मी पाहू राहिलो तो मॅच. ती मस्त होते, चिप्स वगैरे कुरकुरे सब होतं माझ्यावर्षी खास मॅच पाहताना. आणि दुसरी गोष्ट अशी, याच्यानंतर जर कोणा बाबर आझमने विराट कोहलीला कम्पेअर केलं, मी मजाक नाही करू राहिलो. 15 फुटाचा बंबू ठेवायला सरळ टाकन सरळ. एक शब्दाने काही नाही म्हणायचं की बाबर आझम तर विराट कोहली आहे. घंट्याचा बाबर आझम, मी म्हणून राहिलो घंट्याचा बाबर आझम. किंगही नाही लावायचं त्याच्या मागं. घंटे का किंगही नाही म्हणायचं. किंग तो शब्द आलाच नाही पाहिजे बाबर आझमच्या याच्यावर. बाबर आझम घंटे का, बस इथं थांबून द्या. त्याच्यासमोर बोलायचंच नाही. किंग गिंग त्याला शब्द लावायचाच नाही. जर असा माणूस फॉर्मॅट खेळू राहिला, क्रिकेट खेळू राहिला, तुम्ही कशी काय कम्पॅरिझन करू राहिले मला तुम्ही सांगून द्या. बाबर आझमच्या पुऱ्या करिअरमध्ये, त्याच्या पुऱ्या जिंदगीत त्याची जर लायकी असेल तर त्यानं अशी एक नॉक खेळून दाखवा. त्याची अशी एक नॉक खेळून दाखवा. त्यानं दाखवा खेळून की मी असं करू शकतो, एवढा खतरनाक खेळू शकतो. तू दाखव बाई खेळून. ते मागची साऊथ आफ्रिकाची सिरीज होती, 3 मॅचची सिरीज होती ती. किती 3 मॅचची. पहिल्या मॅचमध्ये सेंचुरी होती. नाही ती मॅच तर डेंजर होता बाबा. त्याच्यात तर 100चा ॲव्हरेज होता विराट कोहलीचा. 100चा ॲव्हरेज. त्याच्यात अराउंड 250-300 रन बनून राहील ती साऊथ आफ्रिकेसमोर. मी डबल सांगू राहिलो, बाबर आझम आणि विराट कोहलीचं कम्पॅरिझन याच्यानंतर कोणा केलं नाही पाहिजे. जर केलं तर माझ्यापाशी 15 फुटाचा बांबू ठेवेल आहे, मी देऊन देणार. सांगू राहिलो मी गोष्ट. बाबर आझम आणि विराट कोहलीचं नाव सोबतही नाही लिहायचं ना, सोबत एका तोंडानं मारायचं. मी याला गुळणा करून येतो, थांब 2 मिनिटं थांब. बाबर आझमचं नाव घेतलं मी गुळणा करून येतो. अन कायचा घंट्याचा प्लेअर बे. मला तुम्ही गोष्ट सांगा, आता तो ते काहीतरी खेळू बिग बॅश लीग, तो स्टीव्हन स्मिथ तो वे खतरनाक खेळू राहिला का बाबर आझमपेक्षा. त्याला जराशी लाज नाही वाटू राहिली. मला एवढं समजून राहिलं. स्टीव्हन स्मिथ टेस्ट प्लेअर आहे, आपण असं म्हणतो टेस्ट प्लेअर आहे, ODI प्लेअर आहे. त्याला नाही जमत T20. अबे त्याला ऑस्ट्रेलिया नाही घेत T20मध्ये. तुम्ही यार. आणि तो 40, 41, 45 बॉलमध्ये सेंचुरी मारू राहिला स्टीव्हन स्मिथ. 45 बॉलमध्ये सेंचुरी आहे त्याची. अबे परवा 2-4 दिवसा पहिले सेंचुरी मारली त्यानं. मार्कस स्टॉयनिस वेगळं मागायला लागला बाबर आझमच्या. मार्कस स्टॉयनिस म्हणते मी घंट्याची इज्जत नाही करत म्हणते, मी इन्फ्लुएन्सरची इज्जत नाही करत म्हणते, मी क्रिकेटरची इज्जत करतो. आणि आणखीन काय म्हणून राहिला माहिती आहे काय, एक सेकंड हा, आणखीन काय म्हणून राहिला माहिती आहे काय, तो म्हणते बिग बॅशमध्ये जेवढी जिल्लत भेटू राहिली म्हणते बाबर आझमले, तो तेवढा बदला घेईन म्हणते ऑस्ट्रेलिया टीम समोर. 93 बॉलमध्ये सेंचुरी मारून T20मध्ये, आता या ICC ट्रॉफीमध्ये 95 बॉलमध्ये सेंचुरी मारून ऑस्ट्रेलियासमोर तो बदला घेईन म्हणते. अबे एवढा खतरा नसतात करत. आणि हा जो रिटायर आउट केलता येले 39 वर, नाही ते सिंगलचा विषय
तो सिंगलचा विषय माहित आहे काय झालं बाबर आझमचा याचा त्याचा? अरे 42 बॉल मध्ये सेंचुरी आहे रे. 238 चा स्ट्राईक रेट, 9 छक्के 5 चौके. स्टीव्हन स्मिथ 42 बॉल मध्ये सेंचुरी. सेंचुरी ऍक्च्युली 41 बॉल मध्येच बनली, पण तो 42 वा बॉल जो होता तो आउटचा होता. आणि तिथं बाबर आझम 39 बॉल मध्ये 47 रन करून 7 चौके, एक छक्काही नाही आहे हो, एक छक्का नाही आहे. एवढा मॅच खेळला तो 7-8, मी गॅरंटी देतो तर त्याचे 4च्या वर छक्के असन. तो 8 मॅच खेळला तो 4च्या वर छक्के दाखवून नाही मानला तुम्हाला. जे म्हणसान ते, अरे मी माझी डायरी फाडून टाकत जर बाबर आझमचे 4च्या वर छक्के असन तर. पाहिले नाही तरी म्हणून राहिलं बाबर आझमचे 4च्या वर छक्के होऊच नाही शकत. इम्पॉसिबल. ये गोष्ट तर इम्पॉसिबल आहे. ऐसा कैसा हो जाएगा. बाबर आझमचे छक्के नाही नाही नाही. बाबर आझम आहे भाई तो, माहित आहे मला काय कॅलेबरचा प्लेअर आहे तो. कॅलेबर, अरे किती लिच्छड प्लेअर आहे माहित आहे मला तो. 120चा स्ट्राईक रेट आहे तिथं ओपनिंग करताना, 120चा. आणि याला टीम मध्ये यायचं आहे पाकिस्तानच्या याच्या कानावर बा T20च्या. आणि हा येऊनही जाईन टीममध्ये, तो काही विषय नाही आहे. कारण की 135-136चा स्ट्राईक रेट तर त्यांच्या ओपनरचा आहे. मग याचा स्ट्राईक रेट काय 120चा आहे. काय घंटाचा फरक पडू राहिला मला तुम्ही सांगून द्या. खराब काम आहे भाई, खराब काम आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मार्कस स्टॉयनिस त्याच्या मागा लागला पागल कुत्र्यासारखा. आणि तो आहे टर्रा प्लेयर, तो धाप मारते भाई. मार्कस स्टॉयनिसचा ॲग्रेशनही चांगला आहे. इंडियासमोर काम सायशाले काय होते, इंडियासमोर करत नाही तो. त्याच्या अंगात गुदा कमी आहे. तू ODI ते इंडियासमोर ये, मग पाहू आपण तुला काय विषय आहे आता मार्कस स्टॉयनिसचा. पण त्या सोडला तो फॉर्मॅट. मी म्हणतो तू विराट कोहली समोर आहे ना, मी म्हणाल तू रोहित शर्मा समोर आहे, विराट कोहली समोर आहे, हार्दिक पांड्या समोर आहे, तू तेव्हा कुठं जातं? तेव्हा कुठं आहे तुझ्या ॲग्रेशन मार्कस स्टॉयनिस? तेव्हा का बरं तू शांत बच्चा म्हणून राहतं बेटा? असं नाही करायचं. बाबर आझमचा हात दूर कचरा करूला भाई तो. एवढा कचरा नाही पाहिला यार, एवढा कचरा. अरे चच्चा इतना कचरा नाही करते. आला तू का म्हणून राहिला माहित आहे? आता ठीक आहे, ऑस्ट्रेलियाचा स्क्वॉड रिलीज झाला पाकिस्तानसाठी की बा कोण कोण खेळणार आहे, त्याची नावं आली. त्याच्या मार्कस स्टॉयनिसही आहे. येस, मार्कस स्टॉयनिस वर्सेस बाबर आझम, हे पाहायला मजा येईन आता. आता हा मी पाहू राहिलो भाई ऑस्ट्रेलिया. समजा इनकेस जर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानची मॅच झाली तर मी ती मॅच पाहिजे. पाकिस्तानच्या थुकेल मॅच गॅरंटी आहे यार. 80% पाकिस्तान हारू राहिली, 10-20% जितू राहिली. आणि तुम्ही मला गोष्ट सांगा, यांची तर USA समोर गॅरंटी नाही आहे. हे भारताच्या गोष्टी करू राहिले. USA आहे बे तुमच्या टीममध्ये, तुमच्या ग्रुपमध्ये. मागच्या वेळेस धुतलं होतं तुम्ही त्यांना तुम्हाला. यावेळेस काय म्हणणं आहे? आगाजी 28 वाला मॅच चाहिए था. आगाजी 21 वाला मॅच चाहिए था. आगाजी 14च्या स्ट्राईक. अरे यार हा तर टेस्ट खेळू राहिला इथे. बाबर आझमची सध्या लेटेस्ट नॉकमध्ये 7 बॉलमध्ये 1 रन. 14चा स्ट्राईक रेट, 7 बॉलमध्ये 1 रन. अबे तू 1 बॉलवर आउट झाला असता पुरलं असतं. 7 बॉल खराब केले, 6 बॉल खराब केली, 7व्यावर आउट झाला. याला पाहून झोप नाही येत काय? बरं हे लोक पाहू कसे राहिले मला तुम्ही समजून राहिलो. याला पाहू कशी, याला झेलता कसे तुम्ही? आणि ठीक आहे, आता मला तुम्ही गोष्ट सांगा, एवढा खतरनाक प्लेअर आहे बाबर आझम. मला एक गोष्ट समजत नाही की याचं कम्पॅरिझन का बरं करता मग विराट कोहली सोबत? याचं कम्पॅरिझन तर करता कामा नाही ना. विराट कोहली सोबत याचं कम्पॅरिझन करू नये. साध्यानं सांगत आहे एकदम की विराट कोहली सोबत याचं कम्पॅरिझन केलं नाही पाहिजे. ठीक आहे. आणि मी आतापासून हिंदीमध्ये पण व्हिडिओ काढेल, बिलकुल काढेल. आता आपला लाईट जमला, फक्त त्याला बरोबर सेट करायला लागते. मी सेट करून देणार. अब मजा आएगा ना, अब बनेगा वीडियो. यस,
आणि दुसरी गोष्ट अशी की 7 बॉलमध्ये 1 रन काढला. ऑब्व्हियसली लाज नाही वाटत जराशी, ना जनाची ना मनाची. तू बिग बॅश लीग खेळून राहिला आणि तू म्हणता IPL पेक्षा जास्त चांगली आणि डिफिकल्ट लीग बिग बॅश लीग आहे. अबे स्टीवन स्मिथ मारवला ते 40 बॉलमध्ये सेंचुरी मारवला तो 40 बॉलमध्ये. ठीक आहे, स्टीवन स्मिथचं इथं नावही घेतलं जात नाही ऑप्शनमध्ये, तो अनसोल्ड जाते बिचारा. काय म्हणा आता, म्हणा काय आता येईल मग समजून राहिले की येईल म्हणावं काय. मी थकलो येईल म्हणून थकलो नाही मी, अजून म्हणत मी येईल अजून. इसकी बँड तो आपण वाजाएंगे बाबर आझम की. बाबर आझमचं नाही बाबर आझम भाई साहब तू थांब भाई, तू कुठं जाशील तू थांब, कुठंच नाही जाऊ देत तुला, तू थांब. 7 बॉल 1 रन. मी स्क्रिप्ट लिहून आणणार तुझ्यासाठी, तो मी पर्सनली स्क्रिप्ट लिहून आणणार आणि मग बोलून माहिती तुला काय काय पॉईंटनं बोलायचं आहे. फिर बोलेंगे अपन, ठीक आहे. तो चलो हा व्हिडिओ आपण इथे एंड करू आणि बाय बाय. आणि आपला लाईटही काम जमलं, मी तो परफेक्ट बसून घेतो आता, सध्या टेपने चिपकवला. तर असा विषय आहे सध्या. आणि चलो बाय बाय. सबस्क्राईब करून घेता ले का हो प्लीज. बाय बाय.